मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझम्या आठविली नाही कधी वाची कृपा निधी माय बापा मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझम्या आठविली नाही कधी वाचे कृपा निधी माय बापा नाही ऐकिले गायिले गीत धरिली राज सांडिले हित नावडे पुराण वैसले संत केली बहुत परनिंदा नाही ऐकिले गायिले गीत धरिली लाज सांडिले हित नावडे पुराण वैसले संत केली बहुत परनिंदा मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझम्या आठविली नाही कधी वाचे कृपा निधी माय बाबा मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझम्या आठविली नाही कधी वाचे कृपा निधी माय बापा नाही केला करविला परोपकार नाही दयाली पीडिता पर करू नये तो केला व्यापार वाहिला भार कुटुंबाचा नाही केला करविला परोपकार नाही दया आली पीडिता पर करू नये तो केला व्यापार वाहिला भार कुटुंबाचा मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझम्या आठविले नाही कधी वाचे कृपा निधी माय बापा नाही केले तीर्थाचे भ्रमण पाळिला पिंड कर चरण नाही संत सेवा घडली दान पूजावलोकन मूर्तीचे नाही केले तीर्थांचे भ्रमण पाळिला पिंड कर चरण नाही संत सेवा घडले दान पूजावलोकन मूर्तीचे मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझम्या आठविले नाही कधी वाचे कृपा निधी माय बापा मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझम्या आठविले नाही कधी वाचे कृपा निधी माय बापा असंग संग घडले अन्याय बहुत अधर्म उपाय
न कळे हित करावे ते काय, नये बोलू वाटवू ते. असंग संग घडले अन्याय, बहुत अधर्म उपाय. न कळे हित करावे ते काय, नये बोलू आठवू ते. नितव अनाथ अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी. तुझ म्या आठविले नाही कधी, वाचे कृपानिधी माय बाप. मी तव अनाथ अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी. तुझ म्या आठविले नाही कधी, वाचे कृपानिधी माय बापा. आपण आपल्या घात कर, शत्रू झालो मी दावेदार. तू तव कृपेचा सागर, उतरी पार तुका म्हणे. आपल्या घात कर, शत्रू झालो मी दावेदार. तू तव कृपेचा सागर, उतरी पार तुका म्हणे. मी तव अनाथ अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी. तुझ्या आठविले नाही कधी, वाचे कृपानिधी माय बापा. मी तव अनाथ अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी. तुझ्या आठविली नाही कधी, वाचे कृपानिधी माय बापा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभो रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम. जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. सजति सिंदूर वदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं. वासर्मनिरीवतं सारासी नाशयति विघ्नं. या कुंदेन्दु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना. या ब्रह्माच्युत शंकर प्रभुर्तिविर्देवे सदा वंदिता. सामपातु सरस्वती भगवती निशिस जाड्यापहा. मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं. यत् कृपातमं वन्दे परमानंद माधवं. नारायण नमस्कृत्य नर चैव नरोत्तमं. देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयताम्. वसुदेव सुतं कंसचाणूरमर्दनं. देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. ज्या नामे पृथ्वी समूर्तलिते, ते नाम माझे वाच्यासो. ज्या रूपे सागर प्रसवले, ते रूप माझे ध्यानी असो. ज्या पादे फणिकाली आग स्पर्शला, ते पाय माझे भावे असो. ज्या हस्ती गिरी गोवर्धन पर्वत उचलिला, ते हस्त माझे माते असो. ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा. मनी प्राण क्लेश नाशाय गोविंदा तुझ शरणं.
ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशम् ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशम् विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगम् लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वन्दे विष्णु भवभयार सर्वलोकीकनाथम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम जय श्री राम जय श्री राम जय राम जय जय राम चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकाक्षरं पुंसां महापातकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं राम राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः श्री राम राम रघुनंदन राम राम श्री राम राम भरताग्रज राम राम श्री राम राम रणकर्कश राम राम श्री राम राम शरणं भव राम राम श्री रामचंद्र चरणो मनसा स्मरामि श्री रामचंद्र चरणो वत्स गुणामि श्री रामचंद्र चरणो शिरसा नमामि श्री रामचंद्र चरणो शरणं प्रपदे माता रामो मत्पिता रामचंद्र स्वामी रामो मत्सखा रामचंद्र सर्वस्वं मे रामचंद्र दयालो रणन्यं जाने नैव जाने न जाने लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एक अक्षरं पुंसां महापातकनाशनम् राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि पांडुरंग हरि जय जय वासुदेव हरि पांडुरंग हरि जय जय वासुदेव हरि देवाजीच नाव घ्याव पहाटेच्या प्रहरी देवाजीच नाव घ्याव पहाटेच्या प्रहरी पांडुरंग हरि जय जय वासुदेव हरि वासुदेव हरि जय जय पांडुरंग हरि देवाजीच नाव घ्याव सकाळच्या प्रहरी देवाजीच नाव घ्याव सकाळच्या प्रहरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी पांडुरंग हरी जय जय वासुदेव हरी पांडुरंग हरी जय जय वासुदेव हरी देवाजीच नाव घ्याव सकाळच्या प्रहरी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय
हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय गंगाधरा श्री गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय गंगाधरा श्री गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा 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 नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय 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 ओम श्री हनुमते नमः 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 ओम नमो नारायण विद पारायण श्रीमद् नारायण सत्यनारायण लक्ष्मी नारायण ओम नमो नारायण श्रीमद् नारायण भगवत नारायण लक्ष्मी नारायण सत्यनारायण विद पारायण ओम नमो श्री हनुमते नमः ओम 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 श्री हनुमते नमः मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्यत्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मायोग पीठे तथे भीमरथ वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य निष्णं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम राम जय राम श्रीराम जय 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 जय राम श्रीराम राम जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम राम जय राम श्रीराम जय 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 जय राम श्रीराम राम जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम राम जय राम श्रीराम जय राम जय राम। श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला अर्जुन विषाद योग
ओवी 230 ते 240. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संविद्या आत्मरूपा. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संविद्या आत्मरूपा. देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जोजे. पैसे दोष हे मू कास कर्दम सरोवरू अवलोकुनी चकोरम न सेविता वीर करो निरिघे. कास कर्दम सरोवरू कास कर्दम सरोवरू अवलोकुनी चकोरम न सेवित अव्यर करो निरिघे. तया परी तू दिवा मज झकवून नये सीमावा. जरी पुण्याचा ओलावा नाशी जैल मनानी मी हे न करी. ये संग्रामी शस्त्र न धरी. हे किडाळ बहुती परी दिसतसे तुझसी अंतराय होईल. मग सांगे आमुचे काय उरेल. तेने दुःखे हिये फुटेल तुझवीन कृष्ण. मनवुनी कौरव हे वदी जती मग आम्ही भोग भोगी जती. हे असो मात अघडती अर्जुन म्हणे. हे अभिमान मध्ये भुलले जरी पाच संग्रामा आले. तरी आम्हा हित आपुले जाणावे लागे. हे ऐसे कैसे करावे जे आपुले आपण मारावे. जानत जानताची सेवावे काळ कुट्टो. हाजी मार्गी चालता पुढा सिंह झाला उचिता. तो तव चुकविता लाभू आठी. हस्ता प्रकाश सांडावा मग अंधकूप आश्रावा. तरी तेत कवन देवा लाभू सांगे. का समोर अग्नी देखोनी जरी नावची जैव संडोनी. तरी क्षणी का कवळुनी जाळू शके. तैसे दोष हे मूर्तम अंगी वाजो अस्ति पाहत. हे जाणताही केवियत प्रवर्तावे. तैसे दोष हे मूर्त अंगी वाजो अस्ति पाहत. हे जाणताही केवियत प्रवर्तावे. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. श्री महाभारत रामायण सुंदरकांड अध्याय 26वा म्हणजे ब्रह्मपत्राचा अध्याय पहिला आणि या अध्यायाचा सेवेचा भाग 5वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री प्रभो रामचंद्राय नमः. श्री हनुमंताय नमः. अंघोळीसाठी गेला पातळी कपी बैसता रांगोळी. सुरासुरी पिटली टाळी आतुरबळी हनुमंत. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथीचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतासी. रंजवू चित्तासी आपुलिया
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसी देई प्रेम काही कळा पांडुरंगा तुझी ये चरणीचे तुटानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेले हे तैसी गाईन मी तुझा जनास मी काज काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे माटी गोडी माझ्या जीवा देवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले म्हणून अवधारी जो जे आपुले आपण देवा ब्रह्मस्वरूप स्वते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो श्री महाभारत रामायणातील सुंदरकांडातील 26व्या अध्यायाच्या 5व्या भागाच्या सेवेला सुरुवात करण्याअगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरे यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवारी आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण श्री गुरु सद्गुरु श्री सुधाकर अनंतबुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून आईवडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात. कथेचं अनुसंधान काय आहे भाविको तर ब्रह्मपत्राची कथा चालू आहे. ब्रह्मपत्राचा पहिला अध्याय चालू आहे. पत्र लक्ष्मण दादा वाचत आहेत रामरया सहित हनुमंता सहित. मग नळ 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 नीळ जांबुवंत अंगद सुग्रीव आणि सर्व वानर मंडळी सर्वांगाचं काम करून हनुमंतरायांनी लंकेमध्ये काय पराक्रम केला, सीता माऊलीचा कसा शोध लावला, लंकेमध्ये काय विघ्न आली का, आले असतील तर त्या विघ्नावर मात कशी केली, हे नेमकं हनुमंतरायांनी काय केलेले आहे आणि याचं सविस्तर वर्णन ब्रह्मदेवानी आपल्या हातानं लिहून पत्रामध्ये काय दिलेलं आहे आणि लक्ष्मण दादा ते कसे वाचत आहेत हे सर्वजण ऐकत आहेत. हनुमंतराय लंकेकडे जात असताना महेंद्रगिरी पर्वतावरून हनुमंतरायांनी उड्डाण केलं, पण विश्रांतीसाठी मैनाक नावाचा पर्वत आडवा आला. त्याच्या अगोदर सुरसा आली होती, पण हनुमंतराय या सुरसेच्या मुखातून शिरले आणि कानातून बाहेर निघाले. पुढे मैनाक पर्वताला वाटलं हनुमंतराय थकले असतील, दमले असतील, आपण विश्रांती देण्यासाठी मार्गामध्ये उंच वाढावं. तो पर्वत 700 योजन पर्यंत वाढला. हनुमंत बाप्पा 1000 योजन झाले. मग मात्र पर्वताला दुःख वाटलं, रडायला लागला पर्वत. माझ्या भाग्यातच नाही म्हणले हरिभक्ताचं दर्शन होणं, हरिभक्ताच्या चरणाचा स्पर्श होणं माझ्या नशिबात नाही का, मी एवढा दुराचारी आहे का. अरे हे हनुमंतरायांनी ऐकलं. हनुमंतरायांना मैनाक पर्वताबद्दल कळवळा निर्माण झाला आणि निमित्त मात्र म्हणून हनुमंतरायांनी आपल्या पायाची करंगळी म्हणा, एक बोट म्हणा, त्या पर्वतावर टेकवलं आणि त्या पर्वतावर एवढा भार पडला की तो पर्वत पाताळापर्यंत दबला गेला. हे सर्व देवादी देवांनी पाहिलं, सुरासुरांनी पाहिलं आणि ते म्हणू लागले हनुमंतरायाच्या या उड्डाणामध्ये हनुमंतरायांनी मैनाक पर्वतावर आपल्या पायाचा एक किंचित मात्र बोट टेकवलं किंवा करंगळी टेकवली आणि तो पर्वत पाताळापर्यंत दडपला गेला. जर अख्ख्या हनुमंतरायांनी या पर्वतावर विश्रांती घेतली असती तर पर्वताचं काय झालं असतं, निश्चित राख रांगोळी झाली असती, पिष्ट होऊन गेला असता. हनुमंतरायांनी त्याची उरी उरू दिली नसती. हनुमंतराय किती आतुरबळी आहेत
महाबळी आहेत. हनुमंतरायाचं वजन किती आहे, साधारण हनुमंतरायाचा भार किती होता, उड्डाणाच्या वेळी किती मोठं स्वरूप हनुमंतरायांनी धारण केलं होतं, याची प्रचिती देवांना आली. आणि देवानी एकमेकाच्या हातामध्ये टाळी दिली. टाळी पिटली म्हणतात, सिंहिका राक्षसी दारुण, छायाग्रहणे ग्रासी पूर्ण, तिचे करुणी विदारण, केले उड्डाण हनुमंते. पुढं लंकेकळ समुद्रावरून उड्डाण हनुमंतरायाचं निघालेले. आणि मध्येच एक सिंहिका नावाची राक्षसनी हनुमंतरायाला ग्रासू पाहायला म्हणजे संकट करायला आलेली. पण तिचंही विदारण हनुमंतरायांनी केलं. त्याही विघ्नातून हनुमंतराया उड्डाण करून पुढे निघाले. जीवे मारोनी सिंहिका उड्डाण करिता तितवका, मागे सांडोनी अलंका पडलंका पावला. ती छायाग्राही जी सिंहिका नावाची राक्षसनी होती, ती काय करायची तर आकाशातून पक्षी असू द्या, कोणी आकाशातून उड्डाण करत असू द्या, त्याची सावली समुद्रात पडली की त्या छायेला पकडून साक्षात असणाऱ्या जीवाचा नाश करत होती. पण हनुमंतरायांनी अशाही असणाऱ्या सिंहिका नावाच्या छायाग्राही राक्षसीचंही नाश केला, विदारण केलं. आणि अति आवेशानं मोठ्या उत्साहानं हनुमंतराया जरा नेटानच निघाली. नात्रया म्हणतात हनुमंतरायाचं उड्डाण जलद गतीनं नेटानं असल्यामुळं ज्याला सत्राने हा शब्द वापरलेला आहे, त्यामुळं लंका राहिली अलीकड आणि हनुमंतराया पलीकड, लंकेच्या पलीकड जी पडलंका आहे म्हणले, त्या पडलंकेमध्ये पोहोचण्या ते क्रौंचा निशाचरी, हनुमान तिसे जीवे मारी, 14 शस्त्र निशाचरी घातल्या सागरी पुच्छारे. तिथं पडलंकेमध्ये क्रौंचा नावाच्या राक्षसनीचं राज्य होतं. हनुमंतरायांनी तिचंही निर्दळन केलं आणि तिच्या अंकित असणाऱ्या 14,000 राक्षसनी हनुमंतरायांनी शेपटीमध्ये बांधून समुद्रामध्ये फेकून दिल्या. हेतोनी आला लंकेत सीता शुद्धीच्या कार्यार्थ, घरे शोधिली समस्त साक्षेपयुक्त वानरे. पडलंकेमध्ये गेलेलं उड्डाण हनुमंतरायांनी तिथं पराक्रम करून हनुमंतराया परत फिरले, लंकेमध्ये आले, सीता शुद्धीचं कार्य हातामध्ये घेतलं. लंकेमधल्या घराची घरधांडळी रामभक्त हनुमंतराया मोठ्या कष्टानं प्रयत्नानं घेऊ लागल्या. साधा वया सीता शुद्धार्थ कलह लाविला नगरात, सभा नागविली समस्त हळहळ ती नागवे. सीता शुद्धी सहजासहजी होत नाही हे हनुमंतरायाच्या लक्षात आलं. घर ना घर शोधलं पण सीता माऊलीचा शोध लागत नाही. लंकेमध्ये काही भक्तीचा मागमूस लागे ना, म्हणून हनुमंतरायांनी लंका नगरीमध्ये भांडण लावायचं ठरवलं, कलह निर्माण केला आणि त्या कलहाद्वारे लंकेमध्ये पाणीच पोचू दिलं नाही. सगळी लंका पाण्याविना, जीवनाविना
व्याकुळ करून सोडली. राजा रावणाच्या सभेमध्ये हनुमंत या प्रवेश करतात. तिथंही आपला दरारा निर्माण करतात. सगळ्या सभेची नागवण करतात. असा पराक्रम हनुमंत यांनी लंकेमध्ये केला असं ब्रह्मपत्रामध्ये लिहिलेलं लक्ष्मण दादा वाचून दाखवत आहे. अनेक दीपिका लक्षांतरी वानरे विजविल्या पुच्छे करी रावणा टोले दिदले श्री सभांदारी नागविनी. हनुमंतरायांनी राजा रावणाच्या सभेमध्ये लावलेले लाखो लक्षावधी दिवे होते ते शेपटीच्या फडतकारानं विझवले. राजा रावण सभेच्या सिंहासनावर आसनस्थ होता. त्याच्या बरोबरीचं आसन करून हनुमंतराया त्याच्या समोर बसले. राजा रावणाला छातीवर डोक्यामध्ये जबरदस्त दणके दिले. ज्याला टोले म्हणतात ते टोले दिले. एकमेकाचा अलंकार अंधाऱ्या रात्रीमध्ये तोडण्याचं ही काम केल्यामुळं सभेमधल्या जवळजवळ बसलेल्या राक्षसामध्ये कलह निर्माण झाला आणि अंधारामध्ये सगळी सभा नागवी उघडी करण्याचं काम हनुमंतरायांनी केलं. प्रधान वर्ग थोर थोरी घेतली घर घर धांडोळी वानरी इंद्रजिताचे निज मंदिरी झाली परी ते ऐका. प्रधान वर्ग थोर थोरी घेतली घर घर धांडोळी वानरी इंद्रजिताचे निज मंदिरी झाली परी ते ऐका. मोठमोठे प्रधान या सगळ्यांच्या घरी हनुमंत यांनी सीतामाऊलीचा शोध घेतला. घर ना घर तपासून काढलं आणि ज्यावेळेस हनुमंतरायाचा प्रवेश इंद्रजिताच्या महालाला झाला तिथं काय घडलं ते ऐका म्हणतात. देखोनी सुलोचना नारी हेची होय मने सीता सुंदरी अनुसरली रावण पुत्री दोघा ते मारीन मी आता. इंद्रजिताच्या महालामध्ये इंद्रजिताची पत्नी सत्यपतिव्रता सुलोचना वानर हनुमंतरायांनी पाहिली आणि हनुमंतरायाला क्षणभर असं वाटलं हीच रामाची सीता आहे आणि रामाची सीता राजा रावणाच्या मुलाबरोबर अनुसरलेली आहे. आणि जर असं काही झालं असेल तर राजा रावणाच्या मुलाला इंद्रजिताला आणि रामरायाची कांता असणाऱ्या सीताला दोघालाही मी आता सोडणार नाही, मारीन असाही क्षणभर हनुमंतरायांनी विचार केला. तव सुलोचना वदे कथा रावणे चोरून आणली सीता तिस सोडवावे इंद्रजिता येरी कुळघात करील. हनुमंतराया इंद्रजिताच्या महालामध्ये पोचले. दोघा पती पत्नींना पाहिलं आणि हनुमंतरायाला सुलोचना सीता वाटली. हनुमंतरायांनी विचार केला जर सीता असेल तर दोघांनाही मी संपवीन. ती जर राजा रावणाच्या पुत्राला अनुसरली असेल तर मी या दोघांना जिवंत ठेवणार नाही. पण एवढ्यामध्ये ती सुलोचना आपल्या पतीला इंद्रजिताला म्हणते रामरायाची पत्नी राजा रावणानं चोरून आणलेली अपहरण करून आणलेली आहे, तिची सोडवणूक इंद्रजिता तुम्ही करा.
नाही जर तुम्ही सीताची सोडवणूक केली तर सीता लंकेमध्ये एक खडा सुद्धा शिल्लक ठेवणार नाही. सगळ्या राक्षस कुळाचं रावण कुळाचं निर्दलन करेल बर का. अशा प्रकारे सुलोचना बोलताना इंद्रजिताबरोबर संवाद करताना हनुमंतराय ऐकतात. इंद्रजित म्हणे ऐकाता सोडी मनोजाता सीता रावण करू धावी घाता हृदयता सांडोनी. इंद्रजित आपल्या बायकोला सुलोचनेला बोलू लागतो. हे कांते सुलोचने तुझं बरोबर आहे. रामरेयाची कांता राजा रावणानं अपहरण करून आणलेली आहे मला मान्य आहे. तिची सोडवणूक केली पाहिजे हेही खरं आहे. पण राजा रावणाला मी जर सांगायला गेलो रामाची आणलेली सीता रामाला परत करा सोडून द्या तिची मुक्तता करा तर रावण मला मारायला मागं पुढं पाहणार नाही. रावण माझा घात करेल मग मी त्याचा मुलगा आहे हेही विसरून जाईल. नातं गोतं त्याला कळणार नाही. असा इंद्रजित सुलोचनेला सांगतो. ते हनुमंतराय ऐकतात. असं पत्र लक्ष्मण दादा वाचत आहेत. रावण सीता सन्निपात बुद्धी सांगता करील घात आपण न वदावी हे मात कुळक्षयार्थ ते सीता. इंद्रजित म्हणतो राजा रावणाला सीता या नावानं वेड केले. त्याला सीतेचा सन्निपात झालाय. त्याला माहितीये चंद्र सूर्य तारे हे कधी आपल्या हातात येत नसतात. फक्त ती कविता करायची असते. आणि न आरतीला हे चंद्र सूर्य तारे पण आणता येतात का तर याचं उत्तर आहे नाही. आणि राजा रावणाला माहितीये सीता कधी आपली होणार नाही. होणं शक्यही नाही. पण आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे. राजा रावणाला हेही माहिती आहे की आपला प्रयत्न व्यर्थ जाणार आहे आणि आपण सीताची चोरी केलेली आहे. पण राजा रावण भांबावलेला आहे वेडा झालेला आहे भारावून गेलेला आहे. आणि एकतर्फी राजा रावणाला वाटतं सीता आपली व्हावी आपला स्वीकार सीतानं करावा. आणि अशा सन्निपात झालेल्या राजा रावणाला कोणी जर बुद्धी सांगायला गेला तर त्याचा राजा रावण घात केल्याशिवाय सोडणार नाही. म्हणून आपण त्याला न बोललेलं बरं. सीता सगळ्या कुळाचा घात करील हे तर त्याला न सांगितलेलं बरं. असा इंद्रजित आपल्या बायकोला सुलोचनेला बोलतो. ऐसे इंद्रजित सांगता सुलोचना हे नवे सीता खून पावली हनुमंता होय निघता ते तुनी. इंद्रजिताच्या महालामध्ये पती पत्नीचं चाललेलं संभाषण हनुमंतरायांनी ऐकलं आणि क्षणभर वाटली होती ही सीताच आहे. पण हनुमंतरायाच्या लगेच लक्षात आलं ही इंद्रजिताची बायको सुलोचना आहे ही सीता नाही. अशी खूण हनुमंतरायाला कळाली गेली आणि हनुमंतराया इंद्रजिताच्या महालातून निघाले. वेगी उडोनी मारुती गेला कुंभकर्ण ग्रहाप्रती घोर गरजे त्रिजगती श्वासावरती गजमैशे. हनुमंतरायांनी तिथून उड्डाण केलं. इंद्रजिताचा महाल सोडला आणि कुंभकर्णाच्या महालाला आले. तिथं मोठ्यानं घोरण्याचा आवाज ऐकू येऊ लागला.
आणि तो आवाज त्रिजगतापर्यंत गरजत होता. म्हणजे एवढ्या मोठ्यानं झोपलेला कुंभकर्ण घोरत होता. स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये त्याच्या घोरण्याचा आवाज जात होता. कारण सांगतात कुंभकर्ण 6 महिने झोपायचा आणि एकदा 6 महिने झोपून झाला परत 6 महिने उठायचा, परत झोपायचा नाही. आणि 6 महिने जागून झाले की परत 6 महिने झोपायचा. आणि इंद्रजिताचं शरीर किती मोठं होतं, इंद्रजित किती मोठा होता, कुंभकर्ण किती मोठा होता हे सांगताना नात्रया म्हणतात की ह्या कुंभकर्णाची अवस्था घोरण्याची एवढी मोठी सांगितलेली आहे की ह्याच्या नाकामधून जो श्वास आत बाहेर करताना मोठमोठे हत्ती, मोठमोठे म्हशी, मोठमोठे रेडे त्याच्या नाकामध्ये गेले होते. आणि त्या नाकामध्ये जाऊन म्हणले त्यांना बाहेर कसं निघावं हे कुंभकर्णाच्या नाकातून कळत नव्हतं. नासिकेच्या केसांतरी ओरडती गुंतली करी, मातले हस्ती घेती झुंजारी, घशा माजारी जाती सिंह. त्या कुंभकर्णाच्या नाकामध्ये जी केस होती ना म्हणले त्या केसामध्ये हे हत्ती माजलेले, त्याचबरोबर मोठमोठे रेडे मसर अडकली होती. म्हणले ती एकमेकाबरोबर टकरी खेळत होती, झुंज देत होती. आणि श्वास घेतला की आतमध्ये गेलेले सिंह त्या कुंभकर्णाच्या घशामध्ये जात होते. प्रबळ देखोनी कुंभकर्णार्थ हनुमान मने जीवा आत, याचा पाहावा पुरुषार्थ प्रथम युद्धार्थ मी करीन. कुंभकर्णाचं घोरणं, कुंभकर्णाची अवस्था हनुमंतरायांनी पाहिली. काय मोठाच्या मोठा आगडबंब आहे कुंभकर्ण. पण ज्या वेळेस युद्धाचा प्रसंग येईल त्यावेळेस कुंभकर्णाचा पुरुषार्थ मी पाहीन. पहिल्यांदा मी याच्या बरोबर युद्ध करीन. हनुमंतराया ठरवतात. नाही दांतवन पाणी वेखंडल्या दंत श्रेणी, मुखी उठली पोहा निघाणी, कंटाळोनी कपी गेला. इंद्रजित झोपलेला आहे, घोरतोय. भयानक अवस्था पाहिलेली आहे हनुमंतरायांनी. त्याचं तोंड वाचलेलं आहे, तोंडातले दात हनुमंतराया पाहताय. दाताला 6 महिने झोपेत असल्यामुळं कधी घासायची वेळच नाही. आता झोपेत कोण दात घासतो का? त्यामुळं दात घाण झाडायत. म्हणजे ज्याला बुरसटलेली अवस्था म्हणतात त्या दाताला बुरा लागलेला आहे. तोंडाचा घाण वास सुटलेला आहे, दुर्गंधी येते तोंडाची. अगदी कुत्र मेल्यासारखं म्हटलं तरी चालेल. असली घाण या कुंभकर्णाच्या तोंडाची. हनुमंतरायाला आल्यानंतर हनुमंतराय कंटाळून गेले, वैतागून गेले. अरे रे रे छे छे म्हणले, काय घाणेरडे म्हणले, कधी दात सुद्धा घासले नाहीत म्हणले, काय तोंडाची घाण येते. हनुमंतरायाला उभं आला. विभीषणाचे मंदिरी शोधू जाता सीता सुंदरी, कीर्तनाचे निज गजरी सुखवानरी उलथले. हनुमंतरायांनी कुंभकर्णाचा महाल सोडला आणि पुढं विभीषण महाराजांच्या घरी हनुमंतरायाची स्वारी सीतामाऊलीचा शोध घेण्यासाठी आलेली आहे. विभीषणाच्या घराच्या समोर तुळशी वृंदावन आहे. विभीषणाच्या राजमहालाच्या परिसरामध्ये भगवंताची मंदिर आहेत. कीर्तनाचा गजर चालू आहे.
भजन चालू आहे, नामाचं चिंतन चालू आहे. हे हनुमंतरायाने पाहिलं, ऐकलं, डोळे भरून पाहिलं. आणि हनुमंतरायाला विभीषणाच्या निज मंदिराला सुख वाटलं. ताल छंद गीत नृत्य ऐकता श्रीरामचरित्र. हनुमान स्वानंदे डुलत रंगी नाचत गुप्तत्वे. तिथं अगदी ठेक्यामध्ये संगीत गायन चालू आहे, रामकथा चालू आहे. रामरयाची कथा हनुमंतरायांनी आनंदाने ऐकली. या रंगामध्ये हनुमंतराया रंगून गेले. हनुमंतराया ही गाऊ लागले, नाचू लागले, डुलू लागले. आनंदी आनंद हनुमंतरायाला झाला. पण हनुमंतराया तिथं गेले, पोहोचले, ते कुणाला कळू दिलं नाही बरं का. हनुमंतराया गुप्त वेशानं जात होते, सगळं पाहत होते, सीतामाऊलीचा शोध घेत होते. कुठं सीतामाऊली सापडतात, कधी सापडतात, हे स्वामी कार्य करण्यासाठी हनुमंतरायाची रात्रंदिवस धडपड सुरू होती. लंका घेतली या रघुपती, विभीषण लंकाधिपती. करणे निश्चय हनुमंती, निश्चितार्थी निश्चय. विभीषणाचं राजमंदिर पाहिलं. तिथलं भजन, हरिकथा, हरिजागर, रामकथा, हे हनुमंतरायांनी सगळा अनुभव घेतला. परमार्थ चालतो, भक्ती चालते, याचा आनंद उत्साह विभीषणाच्या महालामध्ये रामभक्त हनुमंतरायांनी पाहिला. आणि हनुमंतरायांनी एक गोष्ट पक्की करून टाकली. ज्यावेळेस रामरया लंकेमध्ये येतील, आपण लंकेवर स्वारी करू, राजा रावणाला मारून राक्षस कुळाचं निर्दालन करून रामराजाची गुढी लंकेमध्ये ज्यावेळेस उभा केली जाईल, त्यावेळेस लंकेच्या राज्यपदावर विभीषणाला राजा म्हणून आपण स्थापन करू. हा एक निश्चय हनुमंतरायांनी या विभीषणाचा राजमहाल आणि तिथली परमार्थाची स्थितीगती पाहून मनामध्ये ठरवला, निश्चितच करून टाकलं की रामरायांनी लंका युद्ध करून घेतल्यानंतर लंकेचा राजा विभीषणाला करायचं. परम पावनी विश्रांती, रावण ग्रही सीता सिद्ध्यर्थी. शोधावयाला लागी मारुती, शीघ्र गती निघाला. हनुमंतरायाला खूप आनंद वाटला. विभीषणाच्या राजमहालामध्ये सुख वाटलं, समाधान झालं. आनंदी आनंदानं मन भारावून गेलं. परंतु तिथंही सीता माऊली सापडल्या नाही. म्हणून पुढं राजा रावणाच्या महालाला हनुमंतराया निघालेली आहे. तिथं सीता माऊली सापडतेत का? तिथं सीता माऊलीचा शोध लागतोय का? ते हनुमंतराया पाहणार आहेत. रावणाचे भवन भवनी, कपीने पाहिले शोधोनी. लंकेशाचे निद्रास्थानी, सीता शोधनी करू आला. रावणाच्या राजवाड्यामध्ये हनुमंतरायांनी गुप्त प्रवेश केला. तिथल्या खोल्या ना खोल्या, दालन ना दालन, महाल ना महाल शोधून हनुमंतरायांनी पाहिलं की आपल्या सीता माता सापडत आहेत का. राजा रावणाच्या ज्या झोपण्याच्या व्यवस्था ज्या महालामध्ये होत्या, त्या शयनगृहामध्येही हनुमंतरायांनी सीता माऊलीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. कदाचित राजा रावणानं आपल्या रामरयाची कांता शयनगृहामध्ये कोंडून तर ठेवली नसेल ना.
असंही हनुमंतरायाला वाटलं असेल. म्हणून हनुमंतरायाने राजा रावणाच्या झोपण्याच्या असणाऱ्या ठिकाणाच्या जागी सीता माऊली सापडत आहेत का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. रावणा सहित सेजेवरी हनुमान देखे मंदोदरी, हेची मानोनी सीता सुंदरी अभ्यंतरी शोभला. रावण पलंगावर झोपलेले, त्याच्या बाजूला त्याची सुंदर असणारी महाराणी मंदोदरी पहुडलेली आहे. हे भक्त सखया हनुमंतरायांनी पाहिलेले. मंदोदरी ही पतिव्रत आहे, सुंदर आहे, सर्वांग देखणी आहे, नाजूक आहे, सुकुमार आहे. जसा कोमल कर्दळीचा गाभा असावा अशी दिसणारी राजा रावणाची महाराणी पत्नी मंदोदरी हनुमंतराय पाहतात. आणि हनुमंतरायाला क्षणभर असंही वाटतं बहुतेक हीच सीता आहे म्हणते. आणि जर ही सीता राजा रावणाला अनुसरली असेल तर मग यांचं काही खरं नाही असं हनुमंतराय क्षणभर अंतकरणामध्ये रागावतात. मी काय करू नाट आता, रडत सांगो श्री रघुनाथा, रावणानुसरली सीता, दोघांच्या घाता मी करीन. हनुमंतराय म्हणतात मी काय हे बघत बसू का, त्यांचं नाटक चाललेलं मी पाहू का, मी गप्प राहू का. आणि मी जर आता गप्प राहिलो आणि जर ही सीता असेल, यांचं कारस्थान, यांचं नाटक मी पाहून गप्प राहिलो आणि रामरायाला शुद्धी सांगायची वेळ आली त्यावेळेस मी रडत जाऊन सांगू का आपली सीता माता रावणाला अनुसरलेली आहे. नाही 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 नाही, असा मी शांत राहणाऱ्यापैकी नाही. मी रामाचा रामभक्त आहे. जर ही सीता असेल आणि ही रावणाला अनुसरली असेल, रावणाबरोबर चाळ करत असेल, रावणाबरोबर शयनगृहामध्ये पलंगावर पहुंडून आनंद घेत असेल, तर या दोघांना मी सोडणार नाही, या दोघांचा घात करीन असं हनुमंतराय ठरवतात. करकरा दात खात दाणा, वळीला पुच्छाचा कोडा, दोहीचा करावया नितोडा, हनुमान गाडा शोभला. हनुमंतराय भयंकर चिडले, रागाला गेले, अंगामध्ये आवेश निर्माण झाला. आपल्या शेपटीचा आकडा वळवला, शेपटी ताट केली आणि या दोघांचा नाश करण्यासाठी हनुमंतराय तयार झाले. भयंकर चिडले, रागाला गेले, संतापले, वैतागले. आता या दोघांना जिवंत ठेवत नाही म्हणून हनुमंतराय करकरा करकरा दात दारा वाजवू लागले. करकर करकर हनुमंतरायाचे दात वाजू लागले. दाही सिरे लावणाते, सीतेचे 11 तेथे, हे खुडोनिया वाम हस्ते, येईन भेटीते श्रीरामा. हनुमंतराय म्हणतात राजा रावणाला 10 तोंड आहेत आणि सीता माऊलीचं 1 11वं. हे 11च्या 11 मुंडके आता खुडीन म्हणले, धडा वेगळी करीन आणि रामरायाच्या भेटीला घेऊन जाईल आणि तीही डाव्या हाताच्या नखानं खुडीन म्हणले. या रावणाला मारायला पण आणि सीता माऊलीला मारायला पण वेळ लागणार नाही जर ही सीता असेल तर, असा विचार क्षणभर हनुमंतराय करतात. ना तरी बांधोनी पुच्छाशी, दोन्हीने येईन श्रीरामा पाशी, श्रीराम दंडील दोघासी, अधर्माशी देखोनी. हनुमंतराय म्हणतात नको 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 नको. हितच जर आपण सीताचं मुंडकं धडा वेगळं केलं, राजा रावणाची 10 शिरं धडा वेगळी केली आणि रामाकडे घेऊन गेलो तर कदाचित अनर्थ होईल म्हणले.
त्यापेक्षा आपण काय करू, शेपटीमध्ये या दोघांना बांधून घेऊन जाऊ, रामाच्या जवळ हजर करू. मग रामरयाच्या दोघांना काही दंड द्यायचा ते देतील, शिक्षा करायची ते करतील, त्यांचं ते पाहून घेतील. यांचा धर्म आहे का अधर्म आहे, आपल्याला तो अधिकार आहे का तर नाही, असाही विचार मंदोदरीला आणि राजा रावणाला एकांतामध्ये पाहून क्षणभर हनुमंतरया करतात. ऐशे चिंतिता हनुमंता मंदोदरी लंकाणाता, सोये सांगे स्वप्नावस्था दुःख वार्ता अति दुःख. हनुमंतरया असं चिंतन करत आहेत मनाच्या ठिकाणी, या दोघांचं काय करावं, कसं करावं, यांना मारावं की यांना शेपटीमध्ये बांधून रामापर्यंत न्यावं, असं मनामध्ये विचार हनुमंतरयाच्या चालू आहेत. एवढ्यामध्ये मंदोदरी राजा रावणाला बोलू लागलेले, मला एक स्वप्न पडलं हो प्राणनाथा, स्वप्नामध्ये मी काय काय पाहिलं तर फार दुःखाच्या गोष्टी पाहिल्या. अति दुःख मला स्वप्नामध्ये दिसलं. मी बाई खूप घाबरले, मी भिले, मी दचकून उठले. अशी मंदोदरी आपल्या स्वप्नाची अवस्था, स्वप्नामध्ये काय काय पाहिलं ते राजा रावणाला सांगू लागलेले. आणि ज्यावेळेस मंदोदरी बोलू लागलेले, राजा रावण ऐकू लागलेले, हनुमंतरायाही निवांत ऐकतात यांचं बोलणं अदृश्य राहून. कोण आहे, सीता आहे का, काय बोलते राजा रावणाला, ऐकूया. आणि ही स्वप्नाची अवस्था, जी दुःख वार्ता आहे, अति दुःख आहे, जी मंदोदरी राजा रावणाला लंकानाथाला सांगणार आहे. लक्ष्मण दादा पत्रामध्ये पुढे वाचत आहेत. रामरया सगळेच असणारे सेनानी प्रधान राजा सुग्रीव हनुमंतरया सहित वानर मंडळी सगळे ऐकत आहेत. ही कथा आपण उद्याच्या भागात सेवेकरता घेऊया. आजच्या भागामध्ये आज आपण इथंच थांबूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि. जय जय श्री रघुवीर समर्थ. जय जय श्री रघुवीर समर्थ. करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. हरिदेव जगत जगदेव हरि. हरि तो जगतो नहीं भिन्न वपू. यति यशमती परमार्थ गती सनरो. भवसागर मुदरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरिक. व्याशांबरीश शुक शौनक. भीष्म दालव्यान रुक्मांगद अर्जुन. वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामी. हरिदेव जगत जगदेव हरि. हरि तो जगतो नहीं भिन्न वपो. यति यशमति परमार्थ गति सनरो. भवसागर मुदरती. प्रल्हाद नारद पराशर पुंडरिक. व्यासांबरीश शुक शौनक. भीष्म दालव्यान रुक्मांगद अर्जुन. वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामी. श्री अनंता मधुसूदना. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा. जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा. सकळ देवादी देवा कृपाळू आजी केशवा.
महानंदा महानुभवा सदा शिवा सहज रूपा चक्रधरा विश्वंभरा गरुड ध्वजा करुणाकरा शस्त्रपादा शस्त्रकरा शेष क्षीरसागरा शेषशयना कमल नयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका धरत्याक्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा आगाये सगुणा निर्गुणा जग जनित्य जग जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्णा तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेची करीत सेविनवणी भवबंधनी सोडवावे हेची करीत सेविनवणी भवबंधनी सोडवावे केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभ दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंह अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभ दामोदरा संकर्षण वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्ध पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंह अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल